सांगितलं का तुझ्या बापाला पैसे द्यायचे? सांगितलं का? तुला सांगितलं होतं ना मी? सांगितलं का? तो नाही म्हणून राहिले ते. आता त्याची तारामाळ चालू आहे. आता शेतात पैसे लावले त्यांनी, शेतीत गुंतवले पैसे. नाही म्हणून राहिले. पाहतो म्हणे मी लावला होता फोन. काय दिलं मला लग्नात? असंच म्हणणार आहे ते आता. असंच म्हणणार आहे ना? मला माहिती आहे ना काय दिलं लग्नात. हे डब्बू शेंगदाणा दिलं ना वाले करून. पैसे मागितले नाही, हे नाही. अरे मोटरसायकल देते म्हणे लग्नात, नाही दिली ना. एवढं एवढं एवढा हुंडा देते म्हणे, एवढं देते तेवढं देते. आणि काय दिलंय? एवढं काळा खूप शेंगदाणा दिला मला हवाले करून माया. एवढा मोठा डब्बू शेंगदाणा दिला माया हवाले करून. आणि समाज बसा त्याला. काय दुसरं नाही म्हणून राहिले ते, नाही देऊ राहिले ते. आता पहिले आणले होते ना, पहिले दिले होते ना मी आणून. आता नाही त्यांच्याकडे तर कुठून देणार ते? मी काय ऐकून घेणार नाही. नाही हे ते आपल्याकडे चालत नाही. पहिले सांगून देऊ राहिले. तुला इथे राहायचं असेल तर पैसे आणा लागा, नाही तर इथे राहायची गरज नाही. तू निघा आपला, तुझ्या बापाकडे निघून जाय. काही गरज नाही तुला इथे राहायची. मी विचारते, अजून एकदा विचारते, फोन लावून सांगते. कुठं कसं तरी करा, आणून द्या लागा ते म्हणून. विचार पटकन, विचार पटकन, विचार आणि सांग मला. अरे देवा, कोणाच्या बी लेकीला असं कर नको देऊ रे. असं नवरा तो कधीच ना देऊ. असं नवरा आणि अशी सासू कोणालाच ना भेट. आता मा बाप तिकडे मरमर कर राहिला शेतीत, आणि यांना कुठून देणार ते पैसे? यांचं काय? यांचं इकडे झालं काही घाटा, यांना काही लागले पैसे तर सुन आण सुना कोण? अरे सुनाचा बाप लय मालदार नाही ना, गरीब आहे. पहिलेच नाही करायची असती गरीबाची पोरगी तुम्ही. पहिले सांगून द्यायचं असतं आम्हाला गरीबाची नाही करायची. कायला दिलं असतं माझ्या बापानं? चला जाऊन द्या, एक फोन लावून विचारू भेटते का नाही. कुठून देणार पण ते माहित आहे मला, नाही आहे त्यांच्यापाशी. पण तरी बी एक फोन लावाच लागणार आता. हॅलो हॅलो बाबा, मी तुमची लेक बोलते. काय करू राहिले तुम्ही? हा बोल ना बेटा, बोल ना. काय म्हणून राहिली तू? काही नाही, चालू आहे आपलं काम धंदे. ते मी सांगितलं नव्हतं का याला पैसे लागते म्हणून? काही झालं का? जमलं का ते पैशाचं काही? पहा ना, जमत असं त्याला जरा त्याला अर्जंट आहे लागत पा देऊन टाकीन म्हणून राहील ते नंतर. पा भेटले तर द्या, ते म्हणून राहिले नंतर देऊन टाकीन. तो खरं आहे, मेघन पाहिले बाबा, पण नाही भेटू राहिले. आता काय करावं? 2-3 जणाला मागितले मी हाऊसने, पण ते म्हणले नाही बाबा नाही दे. कोणी एक जण म्हणलं का देतो देतो, अजून दे ना. पाहतो मी व्याजानं काढून तुला देतो. तुला लई जरत आहे, पाहतो एखाद कोण व्याजानं घेतो आणि देतो तुला. नाही नाही, व्याजा गिजाना नका काढू. व्याजाना नका पाहू पैसे. काही गरज नाही व्याजानं काढायची. नाही भेटत असेल तर राहू द्या, सांगून देते यांना मी नाही म्हणून. राहू द्या, काही गरज नाही एवढी लगेच. नाही नाही, मी पाहतो, जमलं तर देतो तुला. लावतो मी, पाहतो पैसे जमल्यावर तुला फोन लावतो मी. आता माझ्या बापाची गरिबी माझ्या नवऱ्याला कुठं समजणार? ते माझी सासू तर लय जायले. देवा, अशी परिस्थिती कोणाच्या बी लेकीची नको आणू रे. माझ्या बापाची परिस्थिती लय वाईट आहे, आणि ते कुठून देणार यायला पैसे? मला माझी परिस्थिती बापाला सांगता येईना, आणि बापाची परिस्थिती नवऱ्याला सांगता येईना. आता करू तर काय करू? काय झालं रे? विचारलं तर लावला होता फोन घेऊन लावला, काय म्हणली ती बाया? काय म्हणला तो सासरा? म्हणला काय देतो वगैरे तो काय म्हणला का? चांगलाच असतात तो. आणि एक द्यायची असते कानाखाली वडून त्याच्या. नाही नाही, विचारू राहिली ती, फोन लावून विचारू राहिली. सांगितलं मी त्याला. त्याला म्हणलं नाही तुला इथं राहायची गरज नाही, चला आपलं निघ म्हणे. अरे कायचा देते ते, कायचा देते ते? ते तो बायको ना लई चावट आहे ती. मला माहित आहे कायचे देऊन देईन ते. ते म्हणतीन एकदा आणले आता ते बार सोपले का असं म्हणतीन ती. मला माहित आहे, हेच नाही म्हणत असं. कायचा फोन लावला तो समोर लावला होता का फोन? अरे चौदी किटकिट कायला पैसे मागायचे, हे मागायचे. देणं दुसरं लग्न लावून देणं याचं. देणं एखादी पैसेवाली पाहून दुसरं लग्न लावला आजच लावते ना मी. याचं काय करायचं आपण? तर याला दुसरं लग्न आजच लावून देते मी. ना पाहिले पोरगी चांगली आहे, त्याचा बाप बिले चांगला मालदार पैशावाला पार्टीच आहे ते. हे पैशावाला आहे त्याचा बापी. पोरगी चांगली आहे, हे भारी जोडी जमून जाईन याची. पाय मा ऐकत असेल तर मा पैसे लय भारी प्लॅन आहे. काय करायचं? आपण शेतात जवळ राहिलो, कापूस यायला सगळ्याला माहितच आहे. कापूस चाललो आपण 2 दिवसांना. तर काय करायचं? याला म्हणायचं याच्यातून पाणी काढ प्यायला आपल्याला. पाणी गिनी काढता काढता याला द्यायचं ढाकलून मागून, आणि म्हणायचं याचा पाय सटाकला आणि गेली खाली पळून. एकटी गेली ती म्हणा पाणी आणायला. आम्हाला सांगितलं म्हणून पाणी आणते, आणि आम्ही इकडेच कापूस येचू राहिलो म्हणा. आणि गेली पडली आणि गेली मारून. पागल गिगल झाली का तू? पागल गिगल झाली का? याने ढकलून द्यायचं असं? अरे पोलीस गिलीस येईन ना, पकडीन ना आपल्याला. टाकीन ना आतमध्ये सगळ्याला एक सांगत. नाही नाही, तुझ्या मनात काय मग? तुझ्या मनात काय आहे? तू नाही म्हणून राहिला आणि मी करते ना. थांब ना, काही नाही, पकडत पोलीस गिलीस सगळं निपटेन घेऊ.
पोलिसला देऊ आपण 10-20 हजार देऊ पोलिसच्या तोंडावर मारून. काही नाही करीत पोलीस गिलीस माहितीये का तुला? असे किती का गेले किती का लय पाहिले मी असे माहितीये का? तसंच करायचं आता. उद्या याला न्यायचं कापसाला आणि याला द्यायचं ढकलून यारीत. पहा बाबा पहा, तुमच्या हिशोबानं पहा. आणि पोलीस गिलीसचं लफडा आलं ना तर मग पहा बरं तुम्ही, पण याच्यात फसणार नाही. पहिले सांगून देऊ राहिलो, पोलीसचा लफडा गिफडा आला तर लावा लागत तुम्हाला पैसे. पहिले सांगून दे तुम्ही. पोलीसचा लफडा आला ना मग 2-3 एकर गेले समजा. 2-3 एकरला काळी लागत समजून घ्या मग. अरे लागू दे रे लागू दे ना काळी. तू काय घेऊ राहिला? तुझ्या त्या मनात नाही वाटत? त्या मनात याला ठेवायचंय वाटत आहे ना? काय झालं हो? कोणाचा फोन आलता? लय परेशान दिसू राहिले तुम्ही. काही नाही, पोरीचा फोन आलता. जवळ बापू पैसे मागू राहिले, पैसे लागू राहिले त्याला. पोरी म्हणे पैसे असेल तर द्या, लागू राहिलेले अर्जंट काम म्हणून राहिली ती. आणि आता तर येईल ते ना माग पैसे. हा, आपले पैसे आपले तारमळ चालू आहे. आपल्याला पैसे नाही काही नाही. कायला लागू राहिले त्याला पैसे? आपले पर कुठं पैसे? एवढे पैसे लागू राहिले. किती पैसे मागितले आता? ते लागू राहिले त्यांना गरज आहे. पोरगी म्हणत नाही तर आपल्याला. आम्हाला माहिती आहे ना माझी पोरगी कशी आहे. ते सरपंचला जाऊन विचारू का मग? ते ब्याजन देत असेल 20,000 रुपये, 20,000 लागू राहिले. ब्याजन देत असेल सरपंच तर घेतो मग सरपंच कोण. सरपंच कोण कायला घेऊ राहिले? ते लाईट बाबा जाईल बाबा येते. नाही दिले टाइमवर तर लय परेशानी करते आपली. एक काम करा तुम्ही, गणेशराव कोण घ्या. गणेशराव कोण घ्या, चांगला बी माणूस आहे आणि देईन बी ते टाइमावर, देतो बी ते आपल्याला. बरं बरं, मी गणेशरावला माग येतो जाऊन. आता पाहतो गणेशराव काय म्हणते काय नाही, मग पोरीला फोन लावतो.